हाय फ्रेंड्स, संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे पाहणार आहोत 34 साईज कटोरी ब्लाउजवरून मापे घेऊन परफेक्ट डायग्राम कटोरीचा आपण इथे काढणार आहोत। आणि मी कशा पद्धतीने डायग्राम काढते आणि कपड्यावर कशा पद्धतीने डायग्राम वाढवून घेते हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग बघूया आपण कटोरी ब्लाउज डायग्राम। आणि मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाउज डायग्राम काढून कशा पद्धतीने मी कपड्यावर वाढवते तेही दाखवणार आहे। 34 साईज कटोरी ब्लाउज मी प्रत्येक साईजचे कटोरीचे डायग्राम तुम्हाला दिलेले आहेत आणि जे बघितले नसतील तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा। आणि आजचा व्हिडिओ 34 साईजसाठी इथे मी हा ब्लाउज ठेवून घेतलेला आहे। ब्लाउजवरून आपण माप घ्यायची आहेत। शोल्डर पासून इथपर्यंत असं खेचून ब्लाउजची उंची घ्यायची। ब्लाउजची उंची 14 इंच आहे। मागचा गळा आपल्याला ठेवायचा आहे 9.5 इंच। इथे शोल्डर 12 आलेले आहे। पुढचा गळा आहे 6 इंच। बाही लांबी 4 इंचाची घेणार आहोत आणि दंडगेर घ्यायचे। दंडगेर 12 आले म्हणजे आपण इथे दंडगेर इथे 12 लिहून घेतलेले आहेत। शोल्डर पासून तर हे काखेपर्यंत मुंडागेर मोजून घ्यायचा। मुंडागेर इथे 8 इंच आहे म्हणजे डबल केला तर 16 इंच आहे। 14.5 इंच म्हणजे कमरगेर झाली 29 इंच। ब्लाउजची उंची 14 आहे। छाती 34, शोल्डर 12, कमरगेर 29, पुढचा गळा 6, मागचा गळा 9.5, बाही लांबी 4, दंडगेर 12 आणि मुंडागेर 16 ही आपण इथे माप लिहून घेतलेली आहे। ब्लाउजची उंची 14 इंच आहे। त्याच्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे 15 इंच आपली ही ब्लाउजची उंची झाली। शोल्डर किती आहे आपलं 12 आहे। आपण इथे शोल्डर 34 साईजसाठी 5.5 इंच शोल्डर घेणार आहोत। मुंडा घ्यायचा आहे 34 साठी 5.25 इंच। छातीची गळी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग करणार। छाती 34 असल्यामुळे चौथा भाग 8.5 इंच आले आणि प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। 6 इंच आहे। आपण इथे 6 इंचाच्या जागी 1 इंच कमी करायचा म्हणजे 5 इंचचा आपण इथे गळा ठेवणार आहोत। किती 5 इंच। आता गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2 इंच। छाती 34 असल्यामुळे गळा रुंदी आपण 2 इंच घेणार आहोत। आणि शोल्डर उतरतं हो की नाही, शोल्डर उतरतं म्हणून इथे अर्धा इंच आपण क्रॉस घेणार आहोत आणि इथे गळा रुंदी ज्या ठिकाणी आहे तिथं आपण मिळवणार आहोत। इथं गळ्याला आकार द्यायचा आहे। आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1.5 इंच घेतले। हा पाठचा सेप आणि हा इथं मिळवायचा, बरोबर मध्ये मिळवायचा। आणि आतला सेप असा घेऊ नका। हे बघा आतला सेप आपण असा घेतो ना, असा घेऊ नका, काकेत चून येते। आणि इथे हा जो भाग असतो ना शोल्डरच्या इथे, हा भाग इथे फुगलेला दिसतो म्हणून इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये। अर्धा इंच आतमध्ये घ्यायची। जी शोल्डरची लाईन आहे ना ती अर्धा इंच आतमध्ये घ्यायची। आतमध्ये घेऊन आपण ही अशी क्रॉस लाईन इथे शोल्डरला जॉईन करून घेणार आहोत। मुंड्याचा आतला सेप देण्यासाठी मी इथे 1.5 इंच मोजून घेतले। 1.5 इंच मोजून इथं असा आकार द्यायचा आहे। योग काढून घेऊया। योग पट्टी काढण्यासाठी आपल्याला इथून घ्यायचं आहे 3.5 इंच। 3.5 आणि इकडून 2.5 आणि योग 3.5 आणि 2.5 आपली शिवून तयार असते। आता इथे असा ना आकार देता, इथं बघा राऊंड मध्ये आकार द्यायचा आहे। असा आकार द्यायचा आहे। आता कटोरी कशी काढायची। आता इथून ही जी लाईन आहे ना आपली सरळ लाईन, तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे। किती 1.5 इंच। इथून 1.5 इंच घेऊन आपल्याला कटोरीचा सेप द्यायचा आहे। आणि जर तुम्हाला कटोरीचा आकार देता येत नसेल व्यवस्थित तर काय करायचं, इथून घ्यायचं 4.5 इंच वरून कटोरीचा आकार द्यायचा। हे हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला असा, हे बघा, आणि इथून डायरेक्ट सरळ आपल्याला असं खाली आणायचं आहे। आणि कटोरी वाढवण्यासाठी आपण काय करणार, आपण एवढाच भाग कटिंग करणार नाही आहोत, आपण याच्यातच कटोरी वाढवून घेणार आहोत। मी हा पेपर
खोलून घेतला. मी 1 इंच बाहेर वाढवून घेणार आहे. आता योकच्या खाली आपल्याला 1 इंच घ्यायचे. हे बघा इथे 1 इंच मी घेतले. त्या घ्यायचे 5 इंच. हे बघा इथून आपल्याला किती घ्यायचे 5 इंच. गळ्याच्या इथून आपल्याला 5 इंच घ्यायचे आहेत. आकार द्यायचा आहे आपल्याला. 1 इंच घेऊन आणि इथून किती झाले, इथून 4 इंच झाले. योकच्या इथून हे 4 इंच झालं आणि इथून हे 5 इंच झाले. आता कटोरी आपल्याला वाढवायची इथे, हो की नाही. इथून स्टार्ट करायचं आणि ह्या योग पट्टीच्या खाली आपला कटोरीचा आकार जाणार. तुमचे सुद्धा असंच यायला पाहिजे. समजलं का तुम्हाला. आपण गळ्याच्या बाहेर 1 इंच वाढून घेतलं आणि इथून घेतलं आपण 5 इंच आणि योग पट्टीच्या खाली 1 इंच वाढून घेतले आणि इथून घेतले 4 इंच. इथे आपली कटोरी कंप्लीट झालेली आहे. समजलं नसेल तर पुन्हा बघा. डायरेक्ट कपड्यावर जर ठेवायचं असेल पाठचा भाग तर कटोरीचं हे असं कटिंग करून घ्यायचं आणि हा भाग बघा असा फोल्ड करून हा आपण पाठचा भाग डायरेक्ट कपड्यावर सुद्धा ठेवू शकतो. कसा ठेवायचा आम्ही हे तुम्हाला दाखवतो. आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. कटोरी कटिंग करायच्या आधी काय केलं मी, इथे आपण पाठचा भाग आखून घेतलेला आहे. हे अंतर कमी झालं ना तर काय करायचं असतं, आपल्याला कपड्यावर वाढून घ्यायचं असतं. इकडून पाऊण इंच आणि इकडून पाऊण इंच असं शिवण्यासाठी वाढवून घ्यायचं असतं. कपड्यावर डायग्राम कसा वाढवून घ्यायचा. गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. हा पाठचा भाग काढून घेते मी. बाही तुम्हाला पेपरवर दाखवत नाही बघा. बाही मी तुम्हाला इथे डायरेक्ट दाखवते. आणि अस्तर कटिंग करताना नेहमी अशाच पद्धतीने अस्तर कटिंग करा. आधी पाठचा भाग काढायचा. पाठचा भाग झाल्यानंतर मग बाही काढून घ्यायची. बाही लांबी किती आहे 4 इंच आहे आणि प्लस आपण त्याच्यात 1 इंच मार्जिन मिळवणार आहोत. कारण अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपण याच्यात फक्त 1 इंच मिळवणार. जर अस्तरचा ब्लाऊज नसता, साधा जर ब्लाऊज पीस राहिला असता तर आपण 1.5 इंच मिळवले असते. आता इथे 4 इंच बाही लांबी आणि प्लस 1 इंच म्हणजे 5 इंचाची बाही लांबी झाली. म्हणजे आपल्याला ही घडी कशी ठेवायची, छातीचा चौथा भाग. छाती किती आहे 34. 34चा चौथा भाग किती आला 8.5 इंच. आणि आपल्याला याच्यात प्लस मिळवायचे नाही आहेत. आणि बाहीचा शेप देण्यासाठी आपण इथून घेणार आहोत 2.5 इंच. 2.5 इंच घेऊन आपण इथे बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. भरपूर मैत्रिणींना बाहीचा आकार देता येत नाही. 2.5 इंच घेऊन जर तुम्हाला आकार तुमचा व्यवस्थित येत नसेल तर इथून 2.5 इंच मोजायचे आणि मग बाहीला आकार द्यायचा. आणि इथे बाहीगेर घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे दंडगेर घ्यायचे 12 आहे. आपण त्याचे हाफ घेणार 6 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आतला शेप द्यायचा आहे. आतला शेप देण्यासाठी जिथून आपण मार्जिन शिलाई घेतली ना इथूनच आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन, हे बघा अर्धा इंच खाली घेऊन असा आकार द्यायचा आहे. इथे आपण ही बाही कटिंग करून घेऊया. आतला शेप मी कटिंग करत नाही कारण जे आपण याला बाहींना अस्तर जॉईन करून मग मी आतला शेप देत असते. हे जे गळ्याकडचं टोक आहे आणि मी काठेकडची बाजू घेतलेली इकडे, तर मी इथे असं हा काठेकडचा भाग आणि हा भाग गळ्याकडचा भाग मी बरोबर इथे असं ठेवला. हे टोक असं ठेवल्यामुळे काय होतं, इकडे या साईडला कपडा वाढला. हे बघा किती कपडा वाढला. या साईडला 1 इंच कपडा वाढला. हा जितका कपडा वाढतो तितका आपल्याला घ्यायचा आहे. आणि इथून शिवण्यासाठी मी अर्धा इंच खाली घेतलेले आहे. हे बघा. आणि इकडे इथं हा भाग ठेवल्यामुळे काय होतं, इथे क्रॉस झाला आणि क्रॉस झाल्यामुळे इकडे या साईडला कपडा वाढला. हा कपडा पूर्ण घ्यायचा. कटिंग करायच्या आधी आपल्याला पाठचा भाग काढावा लागतो. पाठचा भाग झाला की बाही काढायची. बाही झाली की नंतर कटोरीचा डायग्राम ठेवायचा. कटोरीचा डायग्राम ठेवून झाला की कटोरीच्या साईडचा भाग ठेवायचा आणि या साईडला बरोबर आपली योग निघते. इकडून पाऊण इंच वाढवलं आणि इकडून पाऊण इंच वाढवलं. पाऊण इंच वाढवून मी काय केलं, फक्त या साईडला वाढवलं आणि इथून थोडं वरती गेल्यावर अर्धा इंच मी कमी केला. हे बघा
हा भाग मी पाऊण इंच वाढून घेतलेला आहे. इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5च्या जागी 4 इंच घ्यायचे. इथून 4 इंच घ्यायचे आणि 2.5च्या जागी आपल्याला घ्यायचे 3 इंच. म्हणजे शिवून आपलं बरोबर येतं 2.5 आणि 3.5. समजलं का? 3.5च्या जागी मी 4 घेतले आणि 2.5च्या जागी 3 घेतले. हा भाग वाढवायचा असतो. जो आहे इथे आपण मोजून केलेला असतो ना शिवण्यासाठी, इथे वाढवून घ्यायचं आहे. इकडे पाऊण इंच आणि इकडे पाऊण इंच. मला एका मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम तुम्ही 34 साईजचा कटोरी ब्लाऊज डायग्राम दाखवा. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. नक्की बघा. तुम्ही जर बघत असणार तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित असं समजून घ्या. जर तुम्ही कटोरीची थेअरी लिहिली नसेल, मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही कटोरीचा डायग्राम बघा. त्याच्यात मी थेअरी लिहिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थेअरी दिलेली आहे. नक्की ती थेअरी तुम्ही वहीवर लिहून घ्या. थेअरी लिहून घेतली ना, आपल्याला अडचण येत नाही कटोरी ब्लाऊज कटिंग करायला किंवा डायग्राम काढायला. आणि आपण प्रत्येक मापाची कटोरी अगदी व्यवस्थित काढू शकतो. जर तुम्ही थेअरी लिहून घेतली असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित असं कटोरी ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. हा पाठचा भाग मी असं ठेवून घेतलेला आहे. आणि थोडा जास्तीचा कपडा वाढून घ्यायचा, म्हणजे शिवताना कमी होत नाही कपडा. जास्त राहिला तर आपल्याला कटिंग करता येतो. नेहमी ब्लाऊज पीसचा कपडा थोडा जास्ती कटिंग करायचा. आता ह्या उरलेल्या कपड्यात आपण काय करणार आहोत, योक कटिंग करून घेणार आहोत. इथे संपूर्ण ब्लाऊज आपण कटिंग करून घेतलेला आहे. 34 साईज कटोरी ब्लाऊज तुम्हाला समजलाच असेल अशी मला खात्री आहे. आणि नसेल समजला तर पुन्हा बघा. नक्की मला कमेंट करून सांगा. समजला नसेल तरी कमेंट करून सांगा, समजला तरी कमेंट करून सांगा. आणि मी या चॅनलवर A to Z व्हिडिओ टाकत असते, तुम्ही नक्की बघा. जर तुम्ही नवीनच असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.